सुप्रभात साहित्य उत्सव. सकाळ म्हणजे नव्या दिवसाची आणि पर्यायानं विचारांची सुरुवात. ही सुरुवात संस्कारक्षम होण्यासाठीच साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या व्यासपीठावरून आपण ऐकत आहोत स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी चरित्र. सादरीकरण रेश्मा मोरे, मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विशाल कांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. आज या मालिकेतील दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद. ऐकूया भाग दुसरा. नुसते बोलल्याने काही होत नाही. ज्याच्या मनात साहस आणि हृदयात प्रेम आहे तोच माझा सहकारी होऊ शकतो. मला दुसऱ्या कोणाची गरज नाही. जगत मातेच्या कृपेने मी एकटाच 1,00,000 लोकांच्या बरोबर आहे आणि मी एकटाच 20,00,000 लोकांची बरोबरी करू शकतो. स्वामी विवेकानंद. इतक्या दिवसांनंतर इतक्या नवसाने झालेला हा मुलगा अर्थातच घरात सगळ्यांचा अतिशय लाडका होता. सगळेच त्याचं मनापासून कोडकौतुक करायचे, त्याची काळजी घ्यायचे. पण नरेंद्राच्या काहीशा उपजत स्वभावामुळे म्हणा किंवा अति लाड झाल्यामुळे म्हणा, नरेंद्र दिवसेंदिवस खूप हट्टी, चपळ आणि खोडकर होत चालला होता. त्याला पाहिजे असलेली एखादी वस्तू जर त्याला मिळाली नाही किंवा एखादी गोष्ट जर त्याच्या मनासारखी झाली नाही तर तो रडून रडून अक्षरशः घर डोक्यावर घ्यायचा. कधी कधी तो बहिणींच्या खोड्या काढायचा, त्यांना चिडवायचा. चिडून जाऊन मग त्याच्या बहिणी सुद्धा त्याला मारायला धावायच्या. पण नरेंद्र काही त्यांच्या हाती लागायचा नाही. तो घराजवळच्या नाल्यात उडी मारायचा, तिथला चिखल अंगाला फासून घ्यायचा आणि बाहेर यायचा आणि जोर जोरात टाळ्या पिटत ओरडायचा, पकडा पकडा पकडा, आता मला मारा मारा. आता चिखल अंगाला फासलेला असल्यावर त्याला कोण पकडणार आणि कोण मारणार. शेवटी आईच जाऊन त्याला धरून आणायची आणि त्याला आंघोळ घालून स्वच्छ करायची. आपला बाळ खूप हट्टी आहे, अगदी भगवान शिवांसारखा. त्याला भगवान शिवांचाच अवतार समजून आणि भगवान शिवजी जलाभिषेकाने शांत होतात म्हणून जेव्हा कधी नरेंद्र असा काही हट्ट करायचा, त्रास द्यायचा, तेव्हा त्याची आई शिव 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 म्हणत त्याच्या अंगावर पाणी शिंपडायची. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे असं केल्यानंतर हट्टी नरेंद्र अगदी शांत व्हायचा, अगदी विनम्र आज्ञाधारक व्हायचा. नरेंद्रला प्रवास खूप मनापासून आवडायचा. गाडीत फिरायला जायला तर त्याला खूप मजा यायची. तो सतत मला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा, मला गाडीतून फिरायचंय असं सतत हट्ट धरत असायचा. एकदा त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं, बाळ तू मोठेपणी काय होणार? तेव्हा नरेंद्राने सहज उत्तर दिलं, मी एकतर घोडेस्वार होईन नाहीतर गाडी चालक होईन. यावरून आपल्याला लक्षात येतं की त्याला प्रवासाचं आणि गाडीचं करून किती आकर्षण होतं. आणि याच कारणामुळे त्याने त्याच्या वडिलांच्या गाडी ड्रायव्हरशी खूप चांगली मैत्री केली होती. तो त्यांचं काम अगदी काळजीपूर्वक बघायचा, ते लक्षात ठेवायचा. अर्थात त्यांच्याशी मैत्री करण्याचं फक्त एवढंच कारण नव्हतं, तर नरेंद्राला अगदी इवल्याशा वयात एवढी समज होती की कुठलाही भेदभाव तो चुकीचाच, मग तो जातीचा असो की धर्माचा. आणि याच कारणामुळे त्यांनी त्याच्या वडिलांचे एक मित्र होते जे मुस्लिम परिवारातून होते, त्यांच्याशी सुद्धा मैत्री केली होती. तो त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचा, त्यांच्याशी खेळायचा. एवढंच नाही तर त्यांनी आणलेली मिठाई, फळही तो खायचा. त्यांनी आणलेला कुठलाही खाऊ तो खायचा. याबद्दल त्याला जर कोणी काही विचारलं तर तो म्हणायचा, दुसऱ्या जातीच्या माणसांनी दिलेलं जर काही खाल्लं तर काय होतं? त्या माणसावर संकट कोसळतात की तो मरतो. एकदा घरातल्या बैठकीत वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी ठेवलेल्या हुक्क्यांना नरेंद्राने क्रमाक्रमाने तोंड लावलं. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं, तू असं का केलंस? नरेंद्र म्हणाला,
मी जर जातीभेद मानला नाही तर माझं काय होईल याची मी परीक्षा बघत होतो. त्याचे वडील हसले, पण घरातल्या इतर मंडळींना अर्थातच नरेंद्राची ही गोष्ट आवडली नाही आणि याच कारणामुळे घरात वादविवाद होत असत. अशा वेगळ्या विचाराच्या वातावरणात वाढत असतानाच नरेंद्राला रामायण महाभारतातल्या गोष्टी ऐकायला मनापासून आवडायचं. त्याची आई जेव्हा त्याला मांडीवर घेऊन या गोष्टी सांगायची तेव्हा तो अगदी तल्लीन होऊन ऐकायचा. त्यातले काही प्रसंग ऐकताना तर नरेंद्र गंभीर व्हायचा. म्हणजे एरवी चपळ चंचल असलेला हा नरेंद्र या गोष्टी ऐकताना मात्र अगदी शांत एकाग्र चित्ताने तासनतास ऐकू शकायचा. एकदा नरेंद्राने खट्याळपणे स्वतःच्याच लग्नाचा विषय काढला, पण त्याचे गाडी ड्रायव्हर लग्नाच्या कट्टर विरोधात असल्यामुळे त्यांनी नरेंद्राला आपली मतं सांगितली, वेगवेगळे संदर्भ दिले आणि त्या दिवसापासून त्यांच्या बोलण्यातूनच नरेंद्राचं लग्नाबद्दलचं मत जे बदललं ते कायमचंच. नरेंद्र रडत रडत आईजवळ आला आणि राम सीतेच्या मूर्तीकडे बोट दाखवून रडायला लागला. आईला काही कळेना, काय झालंय, हा का रडतोय आणि मूर्तीकडे बोट दाखवून का रडतोय. आईने त्याला विचारलं तेव्हा नरेंद्र म्हणाला, आई, मला तर लग्न करायचं नाही, पण या दोघांनी तर लग्न केलं होतं, मग आता मी यांची पूजा कशी करू. बाळ नरेंद्राची समजूत काढण्यासाठी आई म्हणाली, ठीक आहे बाळ, तुला या दोघांची पूजा नाही ना करायची, ठीक आहे, मग तू भगवान शिवजींची पूजा कर. झालं. आईची आज्ञा शिरसावंद मानून नरेंद्र उठला आणि त्या मूर्ती उचलून घेऊन आला. त्या मूर्ती तो छतावर घेऊन गेला आणि तिथून त्या मूर्ती त्याने खाली फेकून दिल्या. त्या मूर्तींचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. दुसऱ्या दिवशी त्याच जागेवर त्याने भगवान शिवांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि आईच्या सांगण्यानुसार रोज सकाळ संध्याकाळ तो मनोभावे भगवान शिवांची पूजा अर्चा करू लागला. एका संध्याकाळी नरेंद्र त्याच्या मित्रांसोबत त्याच्या खोलीत बसला होता. तेव्हा त्याचं ध्यान लागलं आणि काही वेळानंतर एक मुलगा साप 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 म्हणत ओरडायला लागला. सगळे मित्र आरडाओरडा करायला लागले, सगळे पळाले आणि नंतर बघतात तर काही नरेंद्र कुठे. जेव्हा आई वडिलांनी जाऊन बघितलं तर नरेंद्र तिथेच तसाच त्याच्या खोलीत शांतपणे डोळे मिटून बसलेला ध्यानमग्न अवस्थेत. आणि तो भला मोठा विषारी नाग त्याच्यासमोर फणा काढून बसलेला. हे पाहून सगळेच घाबरून गेले. काय करावं कोणाला काही सुचेना. आणि नरेंद्र आणि त्या नागामध्ये फक्त 2-3 फुटांचं अंतर होतं, त्यामुळे कोणाला काही करणंही शक्य नव्हतं. सगळे तसेच शांत स्तब्ध उभे राहिले. काही वेळानंतर तो साप स्वतःहूनच तिथून निघून गेला आणि नाहीसा झाला. नंतर खूप शोधाशोध केल्यानंतरही तो मिळाला नाही. नरेंद्र जेव्हा ध्यानावस्थेतून बाहेर आला तेव्हा त्याला विचारलं, साप होता, तुला कसं कळलं नाही, तू कसा घाबरला नाही. तेव्हा नरेंद्राने आश्चर्याने विचारलं, कुठला साप, कुठे होता. मला तर त्याबद्दल काहीच माहित नाही. मी एका वेगळ्याच आनंदात दंग झालो होतो. या आश्चर्यकारक घटनेनंतर अनेक वेळा असं झालं की नरेंद्र आजूबाजूच्या परिस्थितीचं भान विसरून शांतपणे डोळे मिटून बसायचा आणि ध्यानावस्थेत जायचा. आपण असं म्हणू शकतो की तेव्हापासूनच नरेंद्रनाथात स्वामी विवेकानंदांचं रूप साकारत होतं. योगी होण्याची लक्षणं त्याच्या वागण्या बोलण्यात दिसायला लागली होती. कधी कधी तो कफनी घालून अंगणात टाळ्या वाजवत शिव नावाचा गजर करत नाचायचा. त्याची आई त्याला असं करण्यापासून थांबवायला बघायची, पण
त्याच्या चेहऱ्यावर नजर जाताच त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आई अगदी आत्ममुग्ध व्हायची. ती स्वतःच खूप आनंदित व्हायची. आपल्यातल्या संन्यस्त वृत्तीमुळे नरेंद्र स्वतःच्या वापरातल्या वस्तूही इतरांना दान करून टाकायचा. कधी कधी तर तो त्याचे स्वतःचे घालायचे कपडेही देऊन टाकायचा. अशा वेळी मात्र आई त्याला रागवत असे. घरातले सगळेच नरेंद्राच्या या अशा वागण्यावर खूप रागवायचे. पण मुळातच संन्यस्त वृत्तीचा असलेला नरेंद्र त्याच्यावर याचा काहीही फरक पडायचा नाही. एखादा युगपुरुष साकार व्हायचा असेल तर त्याचा पाया अर्थात बालपण तितकंच भक्कम असावं लागतं. स्वामी विवेकानंदांचं चरित्र अभ्यासताना बाल नरेंद्रामध्ये आपल्याला हेच तेज अनुभवास मिळतं. ज्याप्रमाणे बालपणी श्रीकृष्ण अगदीच खोडकर होता, बाल नरेंद्रही त्याचप्रमाणे नटखट. पण केवळ खोड्या काढणे हाच गुण त्याच्या बालपणात होता असे नव्हे, तर जिद्द, चिकाटी, जिज्ञासा हे गुण सुद्धा अगदी बालवयातच नरेंद्रनाथांनी अंगीकारलेले दिसतात. एकीकडे भक्तीनं ओतप्रोत भरलेली माता, दुसरीकडे समतावादी दृष्टिकोन असलेला पिता, अशा संस्कारक्षम वातावरणात हे बीज अंकुरत गेले. त्याचे वटवृक्ष होऊन उभ्या विश्वाला धर्म आणि कर्माची सावली देणार आहे हे तर फक्त नियतीला ठाऊक होते. तुम्ही आम्ही आज हा इतिहास ऐकताना, अनुभवताना, त्याची ऊब आत भरून घेताना अगदीच अंतर्बाह्य तेजानं भरून जातो. यासाठी बालपणात विवेकानंदांनी केलेली तपश्चर्या होती हे मात्र विसरू नये. विवेकानंदांचं प्रत्येक रूप, प्रत्येक पाऊल आपण समजून घेणार आहोत, तरच हा दैदिप्यमान इतिहास आपल्याला समजेल. भेटणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढच्या भागात विवेकानंदांचं नवं रूप, नवं तेज अनुभवण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.